स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय असतं। म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय असतं याची आपण माहिती करून घेऊया। आता सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय असतं की लोकांकडून थोडे थोडे पैसे जमा करून घ्यायचे आणि ते पैसे एक अनुभवी फंड मॅनेजर वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतो, जसे की शेअर मार्केट, बॉन्ड्स, डिबेंचर्स इत्यादीमध्ये। किती पैसे गुंतवलेले आहेत याच्यावरती तुम्हाला त्या फंडचे युनिट्स म्हणजेच भाग, ज्याला आपण हिस्सा असं म्हणतो, ते मिळतात आणि त्या युनिट्सच्या किमतीला NAV म्हणजेच नेट असेट व्हॅल्यू असं म्हणतात। आपण एक उदाहरण पाहूयात। समजा तुम्ही एखाद्या फंड मध्ये 1000 रुपये गुंतवले आणि त्या फंडच्या एका युनिटची NAV म्हणजेच नेट असेट व्हॅल्यू ही 20 रुपये असेल तर तुम्हाला त्या फंडचे 50 युनिट्स भेटतील। पण जर डिटेलमध्ये हे एक्झाम्पल बघितलं तर समजा एखादा फंड मॅनेजर 100 लोकांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपये जमा करतो आणि त्याच्याकडे 1 लाख रुपये जमा होतील आणि त्यानंतर ते पैसे तो त्याच्या अनुभवाच्या जोरावरती वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये, डेप्ट्समध्ये किंवा बॉन्ड्समध्ये ते पैसे गुंतवतो आणि त्यावेळेस ज्यानंतर त्या कंपन्यांना फायदा होतो, त्याचबरोबर ज्या लोकांनी या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवलेले असतील त्या लोकांना देखील याचा फायदा होतो। समजा आपण कॅल्क्युलेशन केलं, जसं आपण मगाशी पाहिलं की आपण 1000 रुपये एखाद्या फंडमध्ये गुंतवलेले आहेत आणि आपल्याला 20 रुपये NAVच्या हिशोबाने 50 युनिट भेटलेले आहेत। आता ज्या वेळेस कंपनीला फायदा होईल म्हणजेच म्युच्युअल फंडला पण फायदा होईल। आता म्युच्युअल फंडला फायदा झाल्यानंतर एका युनिटची किंमत 20 रुपये होती, ती ऑटोमॅटिकली 22 रुपये 25 रुपये होईल। समजा आपण ती 30 रुपये पकडली की 20 रुपये NAV असणारा एखादा फंड त्याची व्हॅल्यू आता 30 रुपये झालेली आहे आणि तुमच्याकडे जर आता 50 युनिट असतील तर त्या 50 युनिटची किंमत 1000 वरून 1500 रुपयांवरती जाईल। आता म्युच्युअल फंडचे प्रकार बघा किती असतात। पहिला म्युच्युअल फंड आहे इक्विटी म्युच्युअल फंड, म्हणजेच या म्युच्युअल फंड मध्ये आपण गुंतवलेले सगळे पैसे हे इक्विटी मार्केट म्हणजेच शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात। त्यानंतर दुसरा फंड आहे तो डेप्ट फंड। डेप्ट फंड म्हणजे कर्ज रोखे, आपण जे पैसे गुंतवतो ते कर्ज रोख्यांमध्ये गुंतवलेले जातात। आणि तिसरा फंड आहे हायब्रिड फंड। आता हायब्रिड फंड म्हणजे मित्रांनो नक्की काय ते समजून घ्या। तर हायब्रिड फंड म्हणजे नक्की काय असतं की जिकडे इक्विटी आणि डेप्ट या दोघांचं कॉम्बिनेशन केलं जातं। जसं की आपण 100 रुपये गुंतवले तर त्या 100 रुपये मधले 50 ते 60 रुपये इक्विटीमध्ये गुंतवले जातात, 40 रुपये किंवा राहिलेले 100 रुपये मधले पैसे हे डिबेंचर्स म्हणजे डेप्ट्स मध्ये गुंतवले जातात। फंडचे फायदे काय असतात ते समजून घ्या। तर म्युच्युअल फंडचा हा पहिला फायदा आहे तो म्हणजे तुम्ही कमीत कमी पैशापासून गुंतवणूक सुरू करू शकता। अगदी तुम्ही 500 रुपयापासून सुद्धा गुंतवणूक करू शकता। दुसरा फायदा असा आहे की तुम्ही SIPच्या माध्यमातून, SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, आता याचा व्हिडिओ आपण नंतर बनवूयात की SIP म्हणजे डिटेलमध्ये काय असतं, तर तुम्ही SIP द्वारे सुद्धा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता। तिसरा फायदा आहे डायव्हर्सिफिकेशन, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये विविधता असं बोलतो। आता विविधता म्हणजे काय, समजा तुम्ही गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली, 1 लाख रुपये तुम्ही गोल्ड मध्ये गुंतवले, तर आपल्याला गॅरंटी नाही ना की उद्या उठून गोल्डची किंमत वाढणार आहे की कमी होणार आहे। तर तिकडे तुम्ही एकच प्रोडक्ट घेतल्यामुळे भरपूर रिस्क राहते, नुकसान होण्याचा पण तेवढाच चान्स आहे आणि फायदा होण्याचा पण तेवढाच चान्स आहे। पण जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही वेगवेगळ्या प्रोडक्ट्स मध्ये, शेअर्स मध्ये गुंतवणूक करता, शेअर्स मध्ये सुद्धा वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करता, तुम्ही डेप्ट्स मध्ये म्हणजे डिबेंचर मध्ये गुंतवणूक करता, त्याचबरोबर तुम्ही बॉन्ड्स मध्ये देखील गुंतवणूक करता। त्यामुळे एखाद्या प्रोडक्ट मध्ये नुकसान झालं आणि दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये जर फायदा झाला तर ते आपलं कॉम्बिनेशन बरोबर जुळून येतं। त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कधीही सेफ असतं। त्यानंतर पुढचा फायदा सांगायचा झाला तर लवचिकता आणि पारदर्शकता। लवचिकता म्हणजेच फ्लेक्झिबिलिटी, जसं आपण आता बघितलं की म्युच्युअल फंड मधून आपण शेअर्स मध्ये गुंतवू शकतो, डिबेंचर्स मध्ये गुंतवू शकतो, बॉन्ड्स मध्ये गुंतवू शकतो, गोल्ड मध्ये सुद्धा आपण गुंतवू शकतो। आणि पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी। आता समजा तुम्ही शेअर मार्केटमध्ये एकाच कोणत्या तरी स्टॉक मध्ये पैसे गुंतवले, आता त्या कंपनीमध्ये आतमध्ये काय चाललंय हे डिटेलमध्ये तुम्हाला माहिती आहे का, नाही माहिती। पण जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली तर म्युच्युअल फंड मध्ये नक्की काय चाललंय हे तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये तुम्हाला नक्की सगळं दिसून येतं। मुद्दा आपला असा आहे जोखीम आणि त्यावर घेण्याची काळजी।
म्युच्युअल फंडमध्ये नक्कीच मित्रांनो जोखीम ही आहेच. जोखीम म्हणजे रिस्क, आणि ही रिस्क स्पेशली इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये अजून जास्त आहे. आता इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये ही जोखीम किंवा रिस्क का जास्त आहे, तर इक्विटी फंड हा पूर्णपणे शेअर मार्केटवरती डिपेंड असतो. आता शेअर मार्केट जर तुम्ही पाहत असाल किंवा तुम्ही बघत असाल तर शेअर मार्केट कधी वर जातं कधी खाली येतं, ते फ्लेक्झिबल आहे. त्याच्यामुळे यामध्ये जोखीम रिस्क ही खूप जास्त आहे आणि त्याच्या बदल्यात भेटणारा रिवॉर्ड देखील जास्त आहे. त्यानंतर यावर घ्यायची काळजी. आता यावरती आपण कशा प्रकारे काळजी घेऊ शकतो, तर तुम्ही रिस्क घेण्याची तयारी ठेवा आणि विचार करा की हे माझे पैसे मी एवढ्या वेळासाठी एवढ्या जोखमीवरती एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवलेले आहेत, ही तुम्ही त्याच्यावरती काळजी घेऊ शकता. माझा शेवटचा सल्ला मित्रांनो तुमच्यासाठी असा असेल, जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष एवढ्या काळासाठी जर गुंतवणूक करत असाल तर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू नका. त्यापेक्षा तुम्ही एफडी मध्ये किंवा आरडी मध्ये गुंतवणूक करा. तुम्हाला म्युच्युअल फंड पेक्षा कमी काळामध्ये जास्त पैसे एफडी कमवून देईल. पण जर तुम्ही 5 वर्ष किंवा 10 वर्षापेक्षा जास्त काळासाठी जर इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि जर तुम्हाला कंपाऊंडिंगची पॉवर माहिती करून घ्यायची असेल किंवा माहिती असेल, तर तुम्हाला खरा पैसा कसा तयार होतो म्युच्युअल फंड पासून 10 वर्षानंतर हे त्यामध्ये कळेल. कंपाऊंडिंग म्हणजे काय असतं किंवा कंपाऊंडिंग पासून म्युच्युअल फंडचा पैसा कसा वाढत जातो, 1चे 2, 2चे 4, 4चे 8, हे 1-2 वर्षामध्ये होणं पॉसिबलच नाहीये. हे कधी होतं तर 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर. जितक्या जास्त काळासाठी तुम्ही पैसे गुंतवाल तेवढे तुमचे पैसे कंपाऊंडिंग होत जातील. प्रकारची माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की आजचा व्हिडिओ कसा होता आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती नवनवीन माहिती जाणून घ्यायची आहे. धन्यवाद.